नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यातील चौथा पाठ 1857चा स्वातंत्र्य लढा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर पाहूयात यातील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामध्ये उमाजी नाईक, स्वातंत्र्य समर, लॉर्ड डलहौसी, भारत मंत्री आणि तात्या टोपे अशी काही आपल्याला पर्याय दिलेले आहेत, तर योग्य ठिकाणी योग्य पर्याय लिहायचा आहे। पहिलं पाहूयात, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला रिकामी जागा हे नाव दिले। तर काय नाव दिलेलं आहे? स्वातंत्र्य समर। 2. रामोशी बांधवांना संघटित करून रिकामी जागा यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले। तर कोणी बंड केलेले? उमाजी नाईक यांनी बंड केलेले। तिसरा आहे, 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी रिकामी जागा हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले। तर ते पदाचं नाव कोणतं होतं? भारत मंत्री। 4. भारतातील संस्थाने रिकामी जागा या गव्हर्नर जनरलने खालसा केली। तर मागच्या पाठातच आपण तक्त्यामध्ये हे पाहिलेलं आहे। तर लॉर्ड डलहौसी याने दत्तक विधान नामंजूर करून हे संस्थाने खालसा केलेली। दुसरा प्रश्न आहे, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला। याचं उत्तर आहे 1. इंग्रजांनी 1803 मध्ये ओडिशा जिंकून घेतला। 2. येथे असणाऱ्या पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या। 3. मिठाच्या किमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेप्रमाणे पाईकांचे जीवनही असह्य झाले, त्यामुळे संतापलेल्या पाईकांनी 1857 साली उठाव केला। पुढचा प्रश्न आहे, हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला। याचं उत्तर आहे 1. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्यांच्या एनफिल्ड बंदुका दिल्या। 2. या बंदुकातील काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे। 3. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली। 4. गाय हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या, त्यामुळे या सैनिकात असंतोष निर्माण झाला। तिसरा प्रश्न आहे, भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही। याचं उत्तर पाहूयात, भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही कारण 1. भारतीय सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती। 2. इंग्रजांकडे असलेली मोठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनानी भारतीय सैनिकांकडे नव्हते। 3. भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी इंग्रजांप्रमाणे योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले। 4. दळणवळणाच्या साधनांवर इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रज यशस्वी ठरले। चौथा प्रश्न आहे, स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली। तर याचं उत्तर आहे 1. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली। 2. भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली। 3. सर्व जातींचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती। 4. त्यामुळे त्यांनी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठाव होणार नाही याची काळजी घेतली। पाचवा प्रश्न आहे, इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले। याचं उत्तर आहे 1. आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा इंग्रजांचा हेतू होता, त्यासाठी त्यांनी नवीन महसूल पद्धती अंमलात आणली।
2. इंग्रजांमध्ये तयार होणारा माल भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. 3. त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगांवर जाचक कर बसवले. 4. या धोरणामुळे भारतीय उद्योग बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस आला. तिसरा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 1. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती? उत्तर पाहूयात. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागील सामाजिक कारणे. यामध्ये 1. आपल्या परंपरा, चालीरीती, रूढी यात इंग्रज शासक हस्तक्षेप करीत आहेत अशी भारतीय समाजाची धारणा झाली. 2. सामाजिकदृष्ट्या विघातक अशी सतीची चाल, विधवा विवाहास बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली. 3. असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवन पद्धती मोडू पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ लागला. 2. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले? याचं उत्तर पाहूया. 1857चा लढा पुढील कारणांमुळे अपयशी झाला. यामध्ये 1. 1857च्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली. संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही. 2. इंग्रजांप्रमाणे उठावाला एक संघ असे नेतृत्व मिळाले नाही. 3. अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने उठावकऱ्यांची ताकद कमी पडली. 4. शौर्य असूनही युद्धातील डावपेच आखण्यात उठावकरी कमी पडले. 5. उठावकऱ्यांपुढे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. 6. इंग्रजांकडे असलेली आर्थिक ताकद, अद्ययावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठाव करणाऱ्यांचा अभाव होता. 7. दळणवळणाचा ताबा इंग्रजांकडे असल्याने सैन्याच्या शिस्तबद्ध व जलद हालचाली त्यांना करता आल्या. त्यांच्यापुढे भारतीय सैन्याचा निभाव लागला नाही. 8. इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांपेक्षा मोठी होती. तिसरा प्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. तर या 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे झालेले परिणाम पुढील प्रमाणे. 1. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषामुळे हा लढा लढला गेला याची जाणीव इंग्रजांच्या राणीला झाली. 2. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची खात्री होऊन 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला. 3. राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली. 4. इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना करून अंतर्गत धोरणात धोरणात्मक बदल केले. चौथा प्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले? तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी पुढील धोरणात्मक बदल केले. 1. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही. 2. भारतीय समाज सामाजिकदृष्ट्या एकसंध होणार नाही याची काळजी घेणे. 3. भारतीय समाजात जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून सतत संघर्ष होतील असे प्रयत्न करणे. 4. भारतीय समाज घटकात एकमेकांविषयी मने कलुषित होण्यासाठी फोडा व राज्य करा हे धोरण सूत्र ठरवले गेले. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।